विधान परिषदेची माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आपल्यासोबत आहेत. लातूरचं सगळं प्रकरण पुढं आलं आणि त्यावरती काँग्रेसकडनं मोठी टीका झाली. आता प्रदेशाध्यक्ष भाजपाचे चव्हाण आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की देशमुख यांचे जे कुटुंबीय आहेत त्यांनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे. हा देशमुख कुटुंबाचा मुद्दा नाही, हा मुद्दा मराठवाड्याच्या अस्मितेचा आहे. सगळ्यात महत्त्वाचा विलासराव देशमुख फक्त देशमुख कुटुंबियापुरते नाही तर ते आमचे सगळ्यांचे आहेत. आम्ही तर त्यावेळेस त्यांच्या विरोधात काम करत होतो, तरी त्यांचं जे सगळ्या मराठवाड्यावर आमच्यासारख्या तरुणावर प्रेम होतं, मराठवाड्यावर होतं. आमच्यावर असेल नसेल हा स्वतंत्र मुद्दा आहे, परंतु विलासराव देशमुख एक मराठवाड्याची अस्मिता आहे. आणि मला वाटतं रवींद्र चव्हाण आहे कुठले, गाव कोणतं, राहतात कुठं, आले कुठं, 17 गावचे पाणी पिलेले आणि ते विलासराव देशमुखांच्या विषयी टीका करतं. मला असं वाटतं मी त्याचा निषेध करतो. विलासराव देशमुख एक कुटुंब नाही, एक व्यक्ती नाही, एक विचार आहे आणि एक अस्मिता आहे, लक्षात ठेवा. आणि त्याच्यामुळे ही मराठवाड्याच्या अस्मितेवरची ही टीका आम्ही तरी सहन नाही करणार. माफी फक्त कुटुंबांची बिलकुल नाही, मराठवाड्याची माफी मागितली पाहिजे, लातूरकरांची माफी मागितली पाहिजे. दुसरं असं आहे की गेल्या काही दिवसांपासून बिनविरोध ज्यावरती सगळं टीका केली जाते त्यावरती कुलाब्याची जी निवडणूक आहे ती परत या ठिकाणी ती घ्यावी अशा प्रकारचं मत व्यक्त करण्यात येतं. आणि ते कुलाब्याला तर काय झालं, विधानसभा अध्यक्षांनी काय केलं सगळ्या जगासमोर आलेलं आहे. खरं तर बिनविरोध कोणतीच निवडणूक होऊ शकत नाही. आपण नोटा हा एक पर्याय ठेवलेला आहे. नोटाचा अर्थ काय आहे की मला कोणताही मान्य नसेल, नॉट ॲप्लिकेबल. आणि त्याच्यामुळं जो बिनविरोध एकटा राहिला असेल त्याच्यावर तर नोटाचं मतदान होऊन जाऊ द्या ना. जर त्याच्यापेक्षा जास्त नोटाला मतदान पडलं तर तोच लोकांना स्वीकार्य नाही असा त्याचा अर्थ होईल. मला असं वाटतं कायद्यात अशा प्रकारच्या बदलाची आवश्यकता आहे. हा कायदा करण्यासाठी पाठपुरावा तुम्ही करणार यापुढे? बिलकुल, हे करावंच लागेल असं दिसतं. कारण नाहीतर मग तर लोक तर बंदुकीशी गोळे लावून, पैशाचे खोके देऊन, वेगवेगळ्या पद्धतीनं दबाव आणून अशा पद्धतीने बिनविरोध निवडणुका करायला लागले तर लोकशाहीला अर्थ काय होणार. बरं, विधानसभा अध्यक्षांवरती कारवाई करण्याची त्यांनी राजीनाम्याची मागणी बिलकुल केली पाहिजे. विधानसभा अध्यक्ष हे एक प्रतिष्ठेचं संवैधानिक पद आहे. हे काही राजकीयदृष्ट्या मिरवण्याचं पद नाही. खरं पाहायला गेलं तर याची एक प्रतिष्ठा आहे. मग बाळासाहेब बारदे असतील, मधुकरराव चौधरी असतील, शिवराज पाटील असेल, या सगळ्या लोकांनी त्याची एक प्रतिष्ठा निर्माण केली. मला वाटतं ती प्रतिष्ठा धुळीत मिळवण्याचं काम राहुल नार्वेकर करतात. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण असं म्हणतात की ही निवडणूकच कुलाब्यातली वॉर्डची रद्द केली पाहिजे, 3 वॉर्डची. बरोबर आहे ना, कारण तिथं ज्या पद्धतीनं विधानसभा अध्यक्ष स्वतःचा मतदारसंघ पोलिसांना काय आदेश देतात, काय ते स्वतः बोलले की आय एम स्पीकिंग, काय विधानसभेचा अध्यक्ष बोलतो ऑर्डर. तो कोण आहे ऑर्डर देणारा? ऑर्डर देणारा तो कोण आहे? मुख्यमंत्रीसुद्धा ऑर्डर देत नसतात. मुख्यमंत्रीसुद्धा चीफ सेक्रेटरीला सांगत असतात. ऑर्डर द्यायचा विधानसभा अध्यक्षांना, विधानसभेच्या सभागृहात ते प्रमुख आहे, बाहेर नाही प्रमुख. चंद्रकांत खैरेंना पुन्हा सभेपासून दूर ठेवलं जातं आहे अशा प्रकारचा आरोप होतोय सभेच्या नियोजनापासून. मला असं वाटतं नियोजनाचं कोणी ठेवलं, कोण नियोजन करतं आहे? नियोजन कोण करतं त्याला माहिती आहे. तुम्ही नियोजनच नाही करत? शहर प्रमुख करतात आमचे, मी पण नाही त्याच्यात. ठीक आहे, धन्यवाद. हे होते अंबादास दानवे आणि त्यांची विविध प्रश्नांवरची ही प्रतिक्रिया आहे. मात्र त्यांनी असं महत्त्वाचं म्हटलेलं आहे की कायदा करण्याची गरज आहे नोटाच्या बाबतीत. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.